नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण बनवतोय भरलेली कारली। कारलं न खाणारेही आवडीने खातील इतकी मस्त चमचमीत अशी ही भरलेली कारली होतात। चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी कारली स्वच्छ धुवून घेतलेत। आता आपल्याला ही सोलून घ्यायची आहे, त्याची वरची जी स्किन आहे ती काढून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने सोलून घ्यायचे आहेत आणि इथे छोट्या आकाराची कारली घ्यायची आहेत। इथे मी पहा सगळ्या कारल्यांची स्किन अशी काढून घेतली आणि ही जी साल आहे ती सुद्धा आपण भाजीमध्ये वापरणार आहोत, म्हणून ही आता आपण चिरून घेऊया। ही साल मी एका बाउलमध्ये काढून घेतली। यामध्ये पाव चमचा मीठ घालायचं आहे, मिक्स करून हे आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे याचा कडवटपणा कमी होईल। नंतर आपण धुवून हे भाजीमध्ये वापरणार आहोत। तर आता ही जी कारली आहेत जी आपण सोलून ठेवलेत त्याच्या आपण बिया काढून घेऊया। तर याला असा एक कट द्यायचा आहे आणि चमच्याने याच्या आतल्या बिया काढून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने सगळ्या कारल्यामधल्या बिया मी काढून घेतल्यात। आता आपण कारली शिजवण्यासाठी ठेवूया। तर इथे मी गॅसवरती पाणी गरम करत ठेवलं। यामध्ये पाव चमचा हळद घातली आणि पाव चमचा मीठ घातलं। यामध्ये कारली घालायची आहेत आणि कारली आता सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायची आहेत। कारली शिजतायत तोपर्यंत मसाला भाजून घेऊया। तर मी दुसऱ्या गॅसवरती कारली शिजण्यासाठी ठेवलेत आणि इथे गॅसवरती कढई गरम करत ठेवले। यामध्ये एक मोठा चमचा शेंगदाणे घालायचे आहेत। शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे थोडेसे भाजले की यामध्ये 2 मोठे चमचे सुकं खोबरं घालायचं आहे, किसून घेतलं खोबरं मी। यामध्येच आता मी 1 चमचा धने घातलेत, अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि अर्धा चमचा इथे सफेद तीळ घातलेत। हे सगळं आता खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। यामध्ये मी 4 ते 5 पाकळ्या लसूण घातली आणि 1 चमचा तेल घालून हे आता मी भाजून घेते। तर हा मसाला अगदी खरपूस असा भाजला गेला आहे। हा आता आपण वाटून घेऊया। मसाला मी वाटून घेतला आहे। आता पुन्हा कढईमध्ये 2 चमचे तेल घातलं। यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातला आहे। कांदा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा इथे छान असा परतून घेतला आहे। आता जी साल आपण मीठ घालून ठेवली होती ती मी 2दा धुवून घेतले, यामध्ये घालायची आहे, परतून घ्यायचे कांद्याबरोबर। यामध्ये आता आपण मसाले घालूया। तर इथे मी अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली। यानंतर चवीप्रमाणे घरगुती लाल तिखट घालायचं आहे, पाव चमचा हळद घालायची आहे आणि पाव चमचा गरम मसाला घातला। याबरोबरच इथे मी पाव चमचा आमचूर पावडर घातले। आमचूर पावडरमुळे खूप छान चव येते या रेसिपीला, नक्की घाला, किंवा मग तुम्ही चिंचेचा कोळसुद्धा घालू शकता। मसाले परतून घ्यायचे कांद्याबरोबर। इथे मी मीठ घातलेले नाही आहे, कारण आपण आधी कारल्याला मीठ घातलं होतं, त्याबरोबरच आपण सालीमध्ये सुद्धा मीठ घातलं आहे, त्यामुळे नंतर चव घेऊन यामध्ये चवीप्रमाणे तुम्ही मीठ घाला। इथे मी वाटण घातलं आणि वाटण छान असं 2 मिनटं परतून घेतलं। बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। हा मसाला असा परतून तयार झाला आहे। हा आपण कारल्यामध्ये भरणार आहोत। तर इथे मसाला तयार आहे आणि ते कारलीसुद्धा पहा शिजलेत, सॉफ्ट झालेत, थंड झालेत। आता यामध्ये हा मसाला आपण भरून घेऊया। तर हा मसाला कारल्यामध्ये दाबून दाबून भरायचा आहे, म्हणजे तो बाहेर येणार नाही। असं हे बंद करायचं आहे आणि अशा पद्धतीने इथे सगळी कारली मी भरून घेतलीत आणि उरलेला मसाला आपण भाजीमध्येच वापरणार आहोत। तर इथे मी गॅसवरती कढई गरम करत ठेवले। यामध्ये 1 चमचा तेल घातलं। यावरती कारली घालायची आहेत। कारल्याला जो आपण कट दिलाय ती बाजू वर ठेवायची, म्हणजे मसाला याचा निघणार नाही।
आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि तेलावरतीच ही कारली आपल्याला परतून घ्यायची आहेत. 2-2 मिनटानंतर आपल्याला ही फिरवून घ्यायची आहेत. तर सगळ्या बाजूने ही कारली आपल्याला अशी तेलावरती परतून घ्यायची आहेत. अशी उलटून घेतल्यानंतर पुन्हा यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा 2 मिनटं ही आपल्याला तेलावरती परतायची आहेत. तर इथे सगळ्या बाजूने अशी कारली परतून झाली आहेत. आता उरलेला मसाला यामध्ये घालायचा आहे आणि यावरती 1 वाटी पाणी घालायचं आहे. कारली आधीच शिजलेली आहेत त्यामुळे जास्त पाणी घालायची गरज नाही आहे. झाकण ठेवायचं आहे आणि पाणी आटेपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे. तर इथे पहा पाणी पूर्ण यातलं ड्राय झालं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घातली तर ही मस्त अशी आपली भरलेली कारली तयार झाली आहेत. काढून घेऊया. अगदी चमचमीत अशी ही कारली तयार होतात. भाकरीबरोबर, चपातीबरोबर ही कारली खूपच छान लागतात. तर तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला नक्कीच ही रेसिपी आवडेल. कारलं न खाणारेही आवडीने खातील अशी ही कारल्याची भाजी होते. नक्की करून पहा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.